दोन निवडणुका ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळताना दिसतंय आणि भाजपाचा पराभव होतोय, या दोन्ही गोष्टींकडे कशा स्वरूपात पाहताय? नाही, खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण बघाल की जेव्हा जेव्हा एखादा लोकप्रतिनिधीचं निधन होतं त्यानंतर त्याच कुटुंबातली व्यक्ती त्या ठिकाणी सहानुभूतीच्या आधारे त्या ठिकाणी निवडून येत असत्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. एखाद दुसरा अपवाद असेल, जसा पंढरपूरला सुद्धा त्या ठिकाणी समाधान आवथाडे भालके परिवाराच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी निवडून आले आणि त्याच्यामुळं रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वाभाविक ते ज्या समाजाच्या आहेत त्या मातंग समाजाने एक गठ्ठा त्या ठिकाणी मतदान केलं, सिंपत्ती त्यांच्या मागे उभी राहिली. त्याचबरोबर इतर काही इक्वेशन्स होती, उदाहरणार्थ मुस्लिम समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर एक गट्टा त्या ठिकाणी पडली असं वाटतंय आणि जो वंचित आघाडी आम्हाला 20 ते 25 हजार मतं घेईल अशा प्रकारची अपेक्षा होती, तिथेही वंचित फारशी 10,000च्या पलीकडे मतं घेऊ शकली नाही. त्याच्यामुळं बौद्ध समाजाचं मतदान आहे तेही अपेक्षेप्रमाणे वंचितला त्या ठिकाणी गेलं नाही आणि त्याचबरोबर जे भास्करराव पाटील खदपगावकर यांच्या जाण्याने आम्हाला एक 4-5 हजार मताचा फरक पडेल असं वाटलं होतं. त्याही ठिकाणी मला वाटतं 10-1 हजार मतदानाचा फरक झाला असावा आणि शिवसेनेचा उमेदवार आमच्याकडे येऊन लढल्यामुळे शिवसेनेची 15-20 हजार सैनिकांची मतं मिळतील उमेदवारासोबत, मला वाटतं तीही त्या प्रमाणावर आली नाहीत आणि त्याच्यामुळे निश्चित 15-20 हजार मतदान कमी झालं आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी देगलूरची जागा जिंकावी त्या ठिकाणी लागली आणि ते जिंकले. आणि डेलकरांच्या बाबतीत तर ती त्यांच्या कुटुंबातच जागा होती आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या घरीच उमेदवारी असल्या कारणानं तिथेही एक भावनिक वातावरण त्या ठिकाणी झालं. आता कधीकधी कावळा बसायला आणि फांदीत तुटायला, योगायोगानं त्या ठिकाणी त्यांनी त्या पक्षाची उमेदवारी घेतली, पण जीत ही जीत आहे, हार ही हार आहे, त्याच्यामुळे काही असं कारणं सांगत बसायचं कारण नाही. निश्चितपणे या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे हार झालेले स्वाभाविकपणे आम्ही स्वीकारतो, त्याच्यात काही कमीपणा असायचं कारण नाही, कारण भारतीय जनता पार्टी हा कॅडर बेस पक्ष आहे, शून्यातून त्या ठिकाणी वाटचाल करणारा पक्ष आहे, 2 वरनं 300च्या पुढे लोकसभेत जाणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे पुन्हा नव्यानं आमचं काम त्या ठिकाणी सुरू होईल आणि कुठे कमी पडलो, का कमी पडलो, या सर्व गोष्टींची कारणमीमांसा करत पुन्हा ताकदीनं या ठिकाणी विजयश्री खेचूनच आणू. संजय राऊत असं म्हणतात की जी दादरा नगर हवेलीची निवडणूक दिलेली आहे ती राष्ट्रीय राजकारणासाठी फार महत्त्वाची आहे आणि येत्या काळात मोदी आणि शहांच्या विरोधात जो कौल आहे तो दिसतो. नाही, त्यांच्या राष्ट्रीय कामगिरीसाठी कामासाठी त्या ठिकाणी शुभेच्छा आहेत किंवा कौल त्यांना जो मिळाला आहे तो, आणि महाविकास आघाडी सरकारबरोबर हातमिळवणी करत अनैसर्गिकरित्या जी सरकार स्थापन केलं आहे त्याच दिवशी राष्ट्रीय राजकारणात गेलेत. कारण मराठी अस्मिता, प्रादेशिक अस्मिता, हिंदुत्व त्या ठिकाणी गुंडाळून ठेवून त्या ठिकाणी ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाला विरोध केला, अस्मितेला विरोध केला, इथल्या आपल्या स्वाभिमानाला विरोध केला, त्यांच्याबरोबर सरकारमध्ये गेल्यामुळे आणि आता दादरा नगर हवेलीला त्या ठिकाणी जागा आल्यामुळे ते जर राष्ट्रीय राजकारणात जाणार असतील तर चांगलं आहे की महाराष्ट्रातला एक पक्ष, एक नेता आज राजकारण करणार असतील तर आमच्या त्या ठिकाणी शुभेच्छाच असतील, आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही. तर दुसरं याच्यामध्ये आज अनिल देशमुखांना आता ईडीची कोठडी मिळालेली आहे, या सगळ्या घटनांवर कसं पाहताय? नाही, शेवटी या तपास यंत्रणा आहेत, न्यायव्यवस्था आहेत, ते त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत
न्याय मागण्याची प्रक्रिया होते, न्याय देण्याची प्रक्रिया होते आणि तपास यंत्रणाच्या आवश्यक गोष्टी न्यायालयासमोर त्या ठिकाणी मांडत असते. आणि म्हणून मला वाटतं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही, 3 दिवसात काय सापडलं, कशासाठी ताब्यात घेतलं, अटक करता येत नाही. अशा प्रकारे कायद्याचा अभ्यास न करता कधी भावनिक तर कधी पक्षीय अभिनिवेशातनं आम्ही जे काही बोलत असतो त्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. आणि न्यायव्यवस्थेला त्या ठिकाणी वाटलं की अनिल देशमुखांना त्या ठिकाणी कस्टडी देणं आवश्यक आहे. त्याची कारणे मीमांसा झाली असेल, ईडीला का हवं त्याची कारणं दिली असतील. आणि शेवटी न्यायव्यवस्था ही काही कुठल्या पक्षाची नसते आणि त्याच्यामुळे आता तरी न्यायव्यवस्थेवर तरी आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. नाहीतर उद्या असं स्टेटमेंट यायला नको की या ठिकाणी न्यायव्यवस्थेला पण केंद्राने काही सांगितलं की काय त्यांचा तर हात नाही ना, अशा प्रकारचं जर का विधान आलं तर आश्चर्य वाटायला नको. आणखी एक मुद्दा, अजित पवार यांच्या जवळपास 1000 कोटीच्या मालमत्ता आज आयकर विभागाने जप्त केलेल्या आहेत. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं इन्कम टॅक्सची सुद्धा त्या ठिकाणी छापेमारी असेल, जप्त करण्याची एक प्रक्रिया असते. आणि ज्या वेळेला एखाद्या प्रॉपर्टी त्या ठिकाणी ज्यांच्या नावावर त्यांचं असणारं उत्पन्न आणि त्या उत्पन्नाच्या स्रोतातून मिळणारं उत्पन्न, इन्कम आणि असणारी प्रॉपर्टी यांच्यात ताळमेळ लागत नसेल तर मग या प्रॉपर्टीमध्ये त्या ठिकाणी दुसरा पैसा आहे का, तो त्या ठिकाणी आणला आहे का, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर इन्कम टॅक्स तपासणी करत असते. आणि मला वाटतं अशाच प्रकारच्या काही गोष्टी अटॅच करण्यासंदर्भात, टाच लावण्यासंदर्भात इन्कम टॅक्सला वाटलं असेल, पुरावे कागदपत्र सापडली असतील आणि त्या तपासणीअंती अशा प्रकारचा निर्णय घेतला असावा. आणखी एक प्रश्न, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की दिवाळीनंतर आम्ही बॉम्ब फोडणार आहात नवाब मलिक प्रकरणामध्ये. त्याच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले की बॉम्ब फोडायची वाटच बघतो आम्ही, तुम्ही धूर सोडू नका फक्त. नाही, मला वाटतं त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलंय तोपर्यंत तरी मला वाटतं वाट पाहायला हरकत नाही. परंतु अशा वक्तव्यावर त्या ठिकाणी पाकिस्तान बॉम्बस्फोट करा, मला वाटतं डिफेन्सच्यावर सुद्धा सेन्सिटिव्ह विषय असतो, त्याच्यावर कोणी भाष्य करणं संयुक्तिक वाटत नाही. त्याचप्रमाणे बॉम्ब हातातच नाही तर फुटेल. आता बॉम्ब काय हातात घेऊन कोण फोडत नसतं, लवंगे हातात घेऊन फोडत असतात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं थोडं दिवाळी जाईपर्यंत देवेंद्रजींचं त्या संदर्भातलं वक्तव्य येईपर्यंत मला वाटतं तेव्हा जरा तिथपर्यंत तरी आपण थोडासा संयम दाखवला पाहिजे. मग तुम्हाला एवढी उत्सुकता बॉम्बस्फोटाची आहे यातच त्या ठिकाणी सगळं काही आलं. कांग्रेस और शिवसेना विजयी होती दिख रही है, लेकिन बीजेपी को सबसे बड़ा सेटबैक। नहीं, बीजेपी का सेटबैक नहीं है, क्योंकि आप देखोगे कि जब शिवसेना भारतीय जनता पार्टी साथ में लड़ी थी तभी भी इतना वोट्स था. अभी शिवसेना साथ में नहीं है और भारतीय जनता पार्टी को अकेले के बलबूते पे उतना ही वोट मिला है. इसका मतलब भारतीय जनता पार्टी का वोटिंग कम हुआ है तो जरा भी कम नहीं हुआ, लेकिन अपेक्षित बढ़ोतरी जो भारतीय जनता पार्टी को होनी चाहिए थी वो नहीं हुई. उसके लिए 2-3 रीजन है. उसके वजह से 20-25 हजार वोट कम गिरे और इसलिए मुझे लगता है उधर पराजित होना पड़ा. और एक सिंपत्ति वेव्स, आखिर महाराष्ट्र है देशभर, जिस घर का लोक प्रतिनिधि गुजर जाता है तो जनरली महाराष्ट्र में एक आध दूसरा एक्सेप्शन रहेगा, वहाँ के घर के उम्मीदवार चुन के आते हैं. वैसा ही देगलूर में हुआ, वैसा ही डेलकर के बारे में दादरा नगर हवेली में हुआ. कोरोनाने वाट लावली. पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.